उनसे नजरे क्या मिली, रोशन फिजाएं हो गई, आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांना कसे आहात सगळे, विशेषतः मुंबई पोलीस कसा आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण मुंबईची एक सिरीज चालू केली मुंबई स्पेशल, आणि त्यामध्ये आपण संपूर्ण मुंबई जिल्हा त्याचसोबत कोकणातील सर्व जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला आत्ताची आगामी मुंबई असो, ठाणे असो, पालघर असो, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रायगड असो, कोणत्याही जिल्ह्याची परीक्षा असो, इथूनच प्रश्न येणार आहे सोन्या। जबरदस्त सगळे मुद्दे इन्क्लूड केलेले आहेत। मी इथे तुम्हाला हे मुद्दे जे समजून सांगत आहे, यामध्ये इमेजेसच्या माध्यमातून समजणं फार गरजेचं आहे। का बरं इमेजेसच्या माध्यमातून समजणं गरजेचं तुम्हाला लक्षात राहतं। बघा, अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की सिरीज कंटिन्यू ठेवा। सोन्या, सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे। त्याचसोबत अनेक विद्यार्थ्यांनी हेही सांगितलं की जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही सर GS-GK आत्ता जे जुलै महिन्यामध्ये वेगवेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत की नाही पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, त्याचे एक्सप्लेनेशन घ्या। तर सोन्या, 2021 2023 दोनही प्रश्नपत्रिका आपण रेकॉर्ड केलेले आहेत, ते अपलोड होतीलच लवकरच आपल्या यूट्यूबवर। मग ह्या दोनही प्रश्नपत्रिकातील GS-GK 25 प्रश्न चालू घडामोडीचे तत्कालीन जे चालू घडामोडी का विचारले होते तेही मुद्दे आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। प्रत्येक प्रश्न सखोल विस्तारित स्पष्टीकरण केलेलं आहे, का तो प्रश्न त्या वर्षी विचारला होता आणि या वर्षी याच मुद्द्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, असे मुद्दे आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले त्या व्हिडिओजमध्ये, तेही व्हिडिओ बघून घ्या। महत्वाचं म्हणजे 1 ते 11 हे जे चालू घडामोडीचं पॅटर्न आहे ते समजून घ्या मित्रांनो। 1 ते 11 हे व्हिडिओ जे आहेत ना आपल्या यूट्यूबवर आपण अपलोड केलेले आहेत। हे सर्व सिरीज जर तुम्ही बघितली तर चालू घडामोडीला धरून इतिहासात प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडीला धरून अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न विचारले जातात। कळते का तुला? चालू घडामोडीला धरून 106वी घटना दुरुस्ती झाली, आणि म्हणून तुम्हाला जे आहे राज्यशास्त्रामध्ये विचारलेले की पंचायत राज व्यवस्थेमध्ये 33% आरक्षण, ते त्यावेळेस प्रश्न आल्याबरोबर मी तुला सांगतो सोन्या का प्रश्न विचारलाय, पण सगळे मुद्दे चालू घडामोडीला धरून असतात, त्यामुळे तुम्हाला ते महत्वाचं आहे। ठीक आहे, आणि प्रत्येक मुद्द्याचं असं सखोल विस्तारित स्पष्टीकरण आपण घेणार आहोत, प्रत्येक प्रश्न घेणार आहोत तुझ्या परीक्षेपूर्वी। जोपर्यंत तुझी परीक्षा होत नाही ना मुंबईची, तोपर्यंत ही सिरीज अशीच चालू राहणार, केवळ मुंबईचीच नाही, जोपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा होत नाही तोपर्यंत ही सिरीज चालू राहणार। परीक्षेपूर्वी सगळं काय म्हणून जर घाबरायचं नाही, इथे लक्ष द्यायचं। बघा, इथे हे सुद्धा मुद्दा झालेला आहे आपला, हा पण झालेला आहे का? ठीक आहे, हे फार महत्वाचं आहे बरं का, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, महत्वाचं म्हणजे या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, ठुसका प्रश्न असू शकतो। इथे 2 खासदार आणि इथे 4 खासदार आत्ताच्या 18व्या लोकसभेचे काढून ठेवा, म्हणजे आपण मुंबई उपनगरची परीक्षा देत असाल तर 4 खासदारांची नाव आपल्याला माहितीच असायला पाहिजे। मुंबई शहरची परीक्षा देत असाल तर 2 खासदार आत्ताच्या 18व्या लोकसभेमध्ये 2024ला जी निवडणूक झाली होती त्यातील नवे खासदार जे आहेत ते लक्षात ठेवा। बाकी 10 खासदार जुने थे, इथे 26 खासदार आमदार, हे आमदार जुने आहेत, आत्ताचे ऑक्टोबरचे नवीन आमदार यायला अजून वेळ आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायची गरज नाही। इथे तलाव ही इन्फॉर्मेशन यावर प्रश्न विचारला गेलेला 2023 आणि 2021च्या त्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या तर या मुद्द्यांवर प्रश्न, आणि आतापर्यंत झालेले जेवढे काही इन्फॉर्मेशन आहे की नाही, फक्त नाव आता नवीन नवीन आलेले आहेत ना, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारले कसे आहेत ते तुम्हाला तिथे अनालिसिस होईल। इथून सुरुवात झालेली आहे। 1 ऑक्टोबर 1990ला मुंबई उपनगर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। म्हणजेच काय की 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली, पूर्वी एकच जिल्हा होता मुंबई शहर। 1 ऑक्टोबर 1990ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे। मुंबई शहरचे क्षेत्रफळ किती मग झाले? 157 चौरस किलोमीटर। मुंबई उपनगरचे झालेले आहे 446 चौरस किलोमीटर। आणि मुंबई महानगरपालिकेचं एकूण क्षेत्रफळ जर तुम्हाला विचारलं, मुंबई महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुनी, भारतातील कितवी आहे? भारतातील माझ्या मते 4थी महानगरपालिका आहे, 3री महानगरपालिका सर्वात जुनी। पहिली मद्रास महानगरपालिका 1678ला, केव्हा तर 1678ला, आणि जगातील ती 2ऱ्या क्रमांकाची आहे महानगरपालिका सर्वात जुनी मध्ये। पहिली महानगरपालिका जगातील कोणती आहे? लंडन महानगरपालिका आहे। इथे येऊया मुंबईचे मनपाचे एकूण क्षेत्रफळ किती? 480.24 चौरस किलोमीटर। ठीक आहे, जास्त जाऊन उपयोग नाहीये डीप मध्ये। MH1 दक्षिण मुंबई, MH2 पश्चिम मुंबई, म्हणजे हे RTOचे कोड आहेत आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर ते नंबर असतात की नाही ते आहेत। MH3 मुंबई पूर्व मुंबई, MH4
ठाणे आहे, MH5 कल्याण आहे, MH46 नवी मुंबई आहे, MH47 इथून लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, इथे प्रश्न विचारला जाईल. MH47 उत्तर मुंबई आहे आणि वसई विरार यांच्यावर प्रश्न विचारला आहे. वसई विरार जे आहे MH48 आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत बघा. धारावी झोपडपट्टी का महत्वाचा आहे? कारण आत्ताच अदानी ग्रुपने पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी ग्रुपकडे देण्यात आलेला आहे. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, धारावी ओळखली जाते आणि याला शिवसेनेने म्हणा, कोणाची तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांनी विरोध केलेला आहे, अनेक लोकांनी विरोध केलेला आहे. बरं, त्या राजकारणामध्ये आपल्याला जायचं नाही, पण चर्चेमध्ये आहे की नाही धारावी झोपडपट्टी. ती 2020 मध्ये कोरोना पॅन्डेमिकच्या वेळेस सुद्धा ही संपूर्ण धारावी झोपडपट्टी चर्चेमध्ये होती, कारण यांचा आदर्श घ्या असं WHO ने सांगितलं होतं जगाला की कशा प्रकारे या ठिकाणी कोरोना कंट्रोलमध्ये आलेला आहे. आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री कोण होते? उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. मग कशा प्रकारे कंट्रोलमध्ये आलेला आहे त्यासाठी WHO ने मोठ्या प्रमाणात त्यांचं जे आहे हे केलं होतं, म्हणजे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे असं जगाला सांगितलं होतं. तर जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धाराशिव ओळखली जाते. धाराशिवचे क्षेत्रफळ 2.39 चौरस किलोमीटर आहे. चर्चेमध्ये आहे म्हणून विचारलं जाईल. IMP करतो मी या ठिकाणी, पाठ कर सोन्या, पर्याय नाही तुला, 100% विचारलं जाईल. इथे 2.39 चौरस किलोमीटर पाठच असायला पाहिजे. धारावीची लोकसंख्या 10 लाख आहे सध्या, 10 लाख आहे, 10 लाख. बाकी जास्त डीप मध्ये जाऊ नको. पर्यायामध्ये 9 लाख, 8 लाख, 12 लाख, 27 लाख, काही दिलं, 10 लाख विसरू नको. जिल्हा मुंबई शहर आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी ग्रुपला दिली आहे. इथे 100% प्रश्न विचारला जाईल. स्क्रीनशॉट काढून ठेव. काढला का बघ, म्हणजे हे स्क्रीनशॉट दाखव. सरांनी घेतलं होतं, विचारला प्रश्न. कशाला? तर मुंबई परीक्षेला विचारणार, म्हणजे विचारणार, गॅरंटी देतो सोन्या तुला मी. स्थापना 1889, केव्हाची? 1889. एकूण क्षेत्रफळ 6328. काय नेमकं हे? अरे सोन्या इथं दिलेलं नसलं तरी सुद्धा लक्षात ठेव, पहिली महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे मुंबई प्रांतातील कोणती? तर मुंबई महानगरपालिका आहे. 1889 मध्ये स्थापना झाली. एकूण क्षेत्रफळ जर आपल्याला विचारलं 6328 चौरस किलोमीटर आहे एकूण क्षेत्र. आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? हीच आहे मुंबई महानगरपालिका. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका. पहिले महापौर कोण? JP बोहराम. सध्याचे आयुक्त कोण? भूषण गगराणी. फोटो दाखवलाय तुला मी सुरुवातीला, भाग 1 मध्ये बघून घे. 2022 पासून महापौर हे पद रिक्त आहे सोन्या, कारण इलेक्शनच झालेलं नाहीये. तर सदस्य संख्या किती आहे? 227. नगरसेवक, 1 महापौर. ठीक आहे, पुढे जाऊया. बाकी ही इन्फॉर्मेशन बृहन महानगरपालिकाची नाहीये, चुकून झालेला आहे ती. बृहन मुंबई महानगरपालिका नाही, MMRD ची आहे. मग MMRD ची स्थापना केव्हा झालेली आहे? 26 जानेवारी 1975 ला. त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर नगर विकास मंत्री असतात. मग सध्या आपल्या महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. तुम्हाला तिथे विचारलं जाईल की MMRD चे अध्यक्ष कोण? तर ते मुख्यमंत्री असतात का? नाही सोन्या, नगर विकास मंत्री असतात. परंतु नगर विकास मंत्री हे मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्देश काय? तर मुंबई आणि त्यांच्या जवळपासच्या उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करणे या उद्देशाने MMRD ची स्थापना झालेली 1975 ला. तारीख किती? 26 जानेवारीला झालेली आहे. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर, सहारा एलिव्हेटेड रोड, ईस्टर्न फ्रीवे, हे सगळं लक्षात ठेवू नका. फक्त MMRD चे प्रकल्प जे आहेत ते हे सगळे आहेत. बाकी MMRD हे 17 सदस्यांचे कार्यकारी मंडळ. तुला MMRD चं लॉंग फॉर्म करायचं आहे, तुला द्यायची नाही इमानदारीत परीक्षा. सर्च कर स्वतः, कमेंट मध्ये जाऊ नको. कुणी कुणी उत्तरं दिलेली आहेत ती बघू नको लगेच. सर्च कर स्वतः. अरे तयारी ठेव, तू पास होशील अशाच प्रकारे, कारण तुला तिथं विसरणार नाही. तू सर्च केलेले, वाचलेले, इथं टाईप करून तू कमेंट केलेली आहे म्हणून तुला लक्षात राहील. बाकी MMRD क्षेत्रफळामध्ये येणाऱ्या महानगरपालिका, इथे हे महत्वाचं आहे बरं का. इथे विचारलं जाऊ शकतं. नवी मुंबई, वसई विरार, बृहन मुंबई, सगळ्याच 8 महानगरपालिका जे कोकणामध्ये आहेत की नाही, सगळ्या MMRD मध्ये येतात. जास्त डीप मध्ये जाऊ नको. सर्वात जास्त महानगरपालिका कुठे? कोकणामध्ये आहेत. म्हणजे प्रशासकीय विभागाचा विचार केला तर कोकणामध्ये आज सर्वात जास्त महानगरपालिका आहे. आणि त्यातल्या त्या ठाण्यामध्ये 3 महानगरपालिका आहेत. आणि एका जिल्ह्यामध्ये 3 महानगरपालिका असा एक मात्र जिल्हा आहे तो. बाकी बघा MMRD नगरपालिका पेन, कर्जत, कुलगाव, बदलापूर, उरण, अलिबाग, अंबरनाथ आणि माथेरान. ठीक आहे, पुढे जाऊया. लांबी ह्या हायवे कोणता? इथे हेडलाईन द्यायची राहिली, लई घाईमध्ये बनवली सोन्या, टेन्शन घेऊ नको. पण
हायवेची. आता हे हायवेचं नाव काय? यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. आपल्या महाराष्ट्रातील पहिला द्रुतगती मार्ग. MPSC मध्ये विचारलं होतं एकूण लांबी किती? 93 किलोमीटर. तिथे उत्तरामध्ये 93 किलोमीटर होतं, परंतु एक्झॅक्ट लांबी किती आहे? 94.5 किलोमीटर आहे, जे नॅशनल हायवे 4 वर आहे की नाही द्रुतगती मार्ग तो. बाकी हा देशातील पहिला नियंत्रित प्रवेश महामार्ग आहे, महाराष्ट्रामधील पहिला द्रुतगती मार्ग आहे. शेवट कुठं होतो? देहू रोडला, पुणे, किंवा सुरुवात होते आपल्यासाठी पुण्यामधून सुरुवात होते. आणि दुसरं काय? कळंबोली, नवी मुंबई या ठिकाणी संपतं आपल्यासाठी. म्हणजे पुण्याहून जर मला मुंबईत जायचं असेल आणि मुंबईवाल्यांना पुण्यात यायचं असेल तर कळंबोली पासून ते सुरुवात होते आणि देहू रोडला संपते. हा असा द्रुतगती मार्ग आहे. पुढे जाऊया बघा. बाकी दुसरा द्रुतगती मार्ग कोणता? आपल्याला चालू घडामोडीचे ट्रेंड समजलं तर आपल्याला समृद्धी महामार्गावर प्रश्न येतोय की नाही? शक्तीपीठावर सुद्धा येणार, कारण चर्चेमध्ये आहे. बरोबर आहे की नाही? शक्तीपीठ, समृद्धी महामार्ग 1 ते 11 हे व्हिडिओ बघितले भाग तिथं कव्हर होऊन जाईल. चालू घडामोडी टेन्शन घ्यायचं नाहीये. हे मुद्दे इथे मी तुम्हाला सांगतोय मुंबई स्पेशलसाठी, परंतु रोडवर विचारलं तर समृद्धी आणि शक्तीपीठ यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. बाकी संपूर्ण मुंबई घेतोय आपण. बघा, पूर्व द्रुतगती मार्ग जास्त डीप मध्ये जाऊ नको, फक्त एकदा वाचून घे. एवढं डीप मध्ये विचारणार नाही सोन्या तुला. पश्चिम द्रुतगती मार्ग MH8 चा भाग आहे, उत्तर दक्षिण धावते. ठीक आहे, एकदा वाचून घे, बाकी जास्त डीप मध्ये जाऊ नको. पुढचा मुद्दा म्हणजे काय आहे तर नाव राजीव गांधी सागरी सेतू. त्यावेळचा 8 लेन असणारा भारतातील एकमेव सागरी सेतू होता. अन्य जे आहेत वेगवेगळे मार्ग ते आपण बघतोय. बाकी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू, यालाच अटल सेतू म्हटलं जातं. IMP करतो. किती वेळा IMP करू सोन्या? स्टार मार्क करू का? अरे तू 1 ते 11 व्हिडिओज बघितले ना तू भाग, त्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये दिसेल अटल सेतूवर एक प्रश्न विचारला वेगवेगळ्या पद्धतीने. इथे पर्याय तर काय दिलेले माहिती का तुला? आत्ताच्या जुलै 2024च्या परीक्षेमध्ये पर्यायामध्ये दिलेले 21.8 किलोमीटर, 22.8 किलोमीटर, 21.7 किलोमीटर आहे का 9 किलोमीटर? हा 9 किलोमीटर. आणि या ठिकाणी 22.9 किलोमीटर. अरे तू कुठं कसं एकदम घाबरल्यासारखं वाटतंय की नाही? वाचलो होतं राव. 21 वाचलं होतं का 22 वाचलं होतं का 8 वाचलं होतं का 9 वाचलं होतं राव. सगळंच वाचलं, कसं काय हातातून गेला प्रश्न? असं त्या ठिकाणी होत असतं. एकूण लेन किती आहेत? 6 आहेत. कॉमन सेन्स हे 6 लेन असतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 भागांना जोडतो. कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? शिवडी न्हावाशेवा पळसवे या 2 ठिकाणांना जोडतो. विचारलं गेलेलं आहे, त्या ठिकाणी तुला लक्षात येईल. जगातल्या 12व्या स्थानी आहे. भारतातील सर्वात लांब, जगातील कितवा आहे? 12वा. म्हणजे जगातील समुद्रावर असलेले जे मार्ग आहेत की नाही सेतू, त्यामध्ये आपला हा भारतातील सेतू जो आहे, जो 21.8 किलोमीटर लांबीचा आहे, ज्याला अटल सेतू असं नाव दिलेलं आहे, ज्याची उद्घाटन 12 जानेवारी 2024 रोजी केली होती. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून, आणि तेच राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या देशामध्ये. या अटल सेतू ची लांबी एकूण 21.8 किलोमीटर असल्यामुळे आपल्या जगातील हे 12व्या क्रमांकाचं आहे एकूण लांबीमध्ये. बाकी वीर सावरकर सेतू, वर्सोवा, वांद्रे, सीलिंग सगळ्यांना माहिती आहे. यावर विचारलं जाऊ शकतं बरं का मुंबई म्हटलं तर, कारण सगळ्या परीक्षेमध्ये अटल सेतूवर विचारलं गेलेलं. याचा अर्थ इथे सीलिंग, वांद्रे, सीलिंग, वर्सोवा, वांद्रे, सीलिंग 17.17 किलोमीटर आहे. आणि कोस्टल रोडचा भाग म्हणून अंधेरी चे उपनगर वर्सोवा, वांद्रे यांना जोडतो. बाकी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, लांबी एकूण 29.2 किलोमीटर आहे. मरीन लाईन्स ते कांदिवली यांच्या दरम्यान आहे. कोणतं तर मरीन लाईन्स ते कांदिवली. पुढे जाऊया बघा. इथे याच्यावर विचारलं जाईल, हे एक लक्षात ठेवा. बाकी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे, तुला लक्षात ठेवायची, पण वाचून घे, डोळ्याच्या खालून जाऊन दे. पण इथे हे विसरूच नको, वांद्रे, सीलिंग यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. बाकी अजून काय तर भारतातील 18 रेल्वे विभागांपैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 2 आहेत. कोणकोणते 2 आहेत तर मध्य रेल्वे आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, ज्याला CSMT जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. CSMT. ठीक आहे. एकूण जागतिक वारसा यादी जर आपल्याला विचारली तर 43 सध्या आपल्या देशामध्ये आहेत जागतिक वारसा स्थळे. सर, जागतिक वारसा स्थळे काय असतात तर युनेस्को निश्चित करतं. मग युनेस्को ची स्थापना 1945 ची युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन 1945 ला स्थापना झालेली आहे. मग या संस्थेद्वारे जे आहेत वेगवेगळे जे जागतिक वारसा स्थळे आहेत ना ते निश्चित केले जातात.
कारण काय आहे त्याचं? सोन्या, तू त्या ठिकाणी महत्वाच्या वास्तूंवर जातोस आणि तिथे दिल काढतो आणि मध्ये एक बाण आणि वर तिचं नाव, खाली तुझं नाव, किंवा तुझं वर नाव, तिचं खाली नाव. अरे तुझी पुढची पिढी जर बघेल ना त्या ठिकाणी ते बाण आणि ते सगळं काय बघेल ना, आणि त्या ठिकाणी पप्पा मम्मीचं नाव वाचेल ना, ते म्हणतील काय पप्पा मम्मी ठुसके होते, चोंगे होते, काय भिकारचोटपणा लावलेला आहे त्यांनी, असं म्हणतील. आलं लक्षात? थोडंसं समजदारीने घे. आणि ते वास्तू जे आहेत त्यांचं संरक्षण करायचं, कारण तू त्या ठिकाणी जाऊन घाण करणार आहेस, माहिती आहे. म्हणून युनेस्कोने स्वतः जबाबदारी हातात घेतलेली आहे. एकूण किती 43 जागतिक वारसा स्थळे आहेत आपल्या देशामध्ये. आसाममध्ये मोईदम्स आहे, आसाममध्ये मोईदम्स 43 हवे. 100% प्रश्न विचारणार सर तुम्ही एका व्हिडिओमध्ये 100% प्रश्न विचारणार, 100% प्रश्न विचारणार, किती वेळा सांगता? सोन्या एवढे महत्वाचे ते मुद्देच आहेत, काय करणार सोन्या? जोक करत नाहीये तू, प्रश्नपत्रिका बघ, हे व्हिडिओ बघितल्यानंतर त्या ठिकाणी जा, टेन्शन घेऊ नकोस. प्रश्न आले, अरे थोडंसं फक्त दुआ में याद रखना, बाकी काय अपेक्षा नाही आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर सोन्या. एक जण तर म्हणतो नाही लाईक करणार पण व्हिडिओ बघणार, नको लाईक करू सोन्या, तसाच बघ. पास हो भाऊ, लग्न होऊ दे तुझं. मुलींची संख्या कमी आहे, नाही तर कट्ट्यावर बसशील नुसतं ॲड्रेस सांगत की इथून तिथं जा. बघा ना, तो कट्ट्यावर बसलेला आहे, गाडी येते स्कूटी, एक चांगली अशी मुलगी सुंदर समोर आली, कट्ट्यावरून तो उठत जातो तिच्याकडे, बोला ना. मग ती काहीतरी विचारते की हे XYZ ठिकाण कुठं आहे. मग हा जो आहे ना एवढं पार हातवारे, इथून असं जायचं, लेफ्ट जायचं, सरळ जायचं, मग तिथून असं युटर्न मारायचं, युटर्न मारला की तिथं हे विचारायचं, तिथून लगेच ते ॲड्रेस सांगतो. जाताना ती काय म्हणते, धन्यवाद दादा किंवा थँक्यू दादा. काय वाईट वाटत असेल रे, किती छळवाद आहे. त्यापेक्षा अभ्यास केला असता, 4 गोष्टी समजून घेतल्या असत्या. कल्लाचे नुसता, धिंगाणाचे नुसता राडा आहे, राडा. बरोबर आहे की नाही? मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई CSMT, त्याचसोबत पश्चिम रेल्वे चर्चगेट मुंबई. ठीक आहे, दोन्ही दिसतात तुम्हाला इथे इमेजमध्ये. पुढे जाऊया. आपल्याला NSE राष्ट्रीय शेअर बाजार विचारलं जाऊ शकतं, अत्यंत महत्वाचं. IMP करतो मी. स्थापना 1992ची, ठिकाण मुंबई मुंबई महाराष्ट्र. त्याचसोबत निर्देशांक कुठला असतो तर निफ्टी. एकूण त्या कंपन्या आहेत, या कंपन्यांचा परफॉर्मन्स बघितला जातो 52 आठवड्यांचा. सर 52 आठवड्यांचाच का? कारण एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. या कंपन्याचा ग्रुप आहे, त्यांचा परफॉर्मन्स बघून मग निफ्टीमध्ये किती शेअर गुंतवायचे असं ठरवलं जातं. वेगवेगळे शेअर जे होल्डर असतात किंवा शेअर घेणारे किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणारे त्यांच्यासाठी निर्देशांक आहे. निर्देशांक म्हणजे निफ्टी कंपन्या किती आहेत. आणि मग BSE मुंबई रोखे बाजार स्थापना झाली 1975ला. अत्यंत महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण सर्वात जुने रोखे बाजार आहे आशियातील हे. त्याचसोबत सेन्सेक्स हे सुद्धा आहे, 40 कंपन्यांचं आहे. मग यांचा परफॉर्मन्स बघितला जातो. ठिकाण कुठे? मुंबई महाराष्ट्र. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा. मुंबईमधील महत्वाची संग्रहालय वेगवेगळी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबईतील सर्वात जुने आहे. जुने नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. IMP करतो मी बरं का. जे IMP करतोय ना तिथे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाण महात्मा गांधी रोड मुंबई, म्हणजे MG रोड पुण्यातही आहे, मुंबईमध्येही आहे. इथे बघा भाऊदाजी लाड संग्रहालय. जुने नाव काय? विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आहे, भायखळा या ठिकाणी मुंबई. ठीक आहे. बाकी बघा मनी भवन संग्रहालय, महात्मा गांधी यांचे मुंबईतील निवासस्थान. ज्यावेळेस तुम्ही 2021 आणि 2023 या 2 प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस केलेल्या अपलोड होतील किंवा झालेल्या असतील हे व्हिडिओ होण्यापूर्वी. पण आज 3रा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय कारण अत्यंत महत्वाचं आहे तो यासाठी सोन्या. तू वंचित राहू नये आणि आम्ही मागे पडू नये तुझ्या अभ्यासामध्ये. त्यासाठी आम्ही होईल तेवढा प्रयत्न करतो. अख्खी टीम लागलेली आहे सोन्या, जोक करत नाही. मी स्वतः एक टीमचा सदस्य आहे. बघा रुपाली मॅडम ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात हे इमेजेस ॲड करून PPT बनवत असतात सुंदररित्या तुला कशा प्रकारे. बाकी कंटेंट काढण्यासाठी स्वतः ज्ञानेश बांगर सर आहे. अनेक महत्त्वाचे असे लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्षात 2 वेळेस 3 वेळेस मुख्य परीक्षा दिलेली आहे. मुंबईची संपूर्ण माहिती आहे, तिथून आपण कंटेंट काढतोय. मलाही जे महत्त्वाचं वाटलं ते त्या ठिकाणी मी ॲड करायचा प्रयत्न करतोय आणि पुरस्कृत कर. मी फक्त काय करत आहे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. जे मला माहिती आहे त्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एक्स्ट्राच्या देत आहे. आलं लक्षात? पण काहीही करो, एक प्रांजळ आमची इच्छा आहे तू पास व्हावा. पास होशील, टेन्शन घेऊ नकोस. नाही झालं तरी सुद्धा सोड रे, टेन्शन घेऊ नको. लय काय आहे आयुष्यामध्ये करायला. पण या ठिकाणी जे आहे एवढं सगळं केलंय तर कॉन्फिडन्स ठेव, टेन्शन घेऊ नको. सगळं काय आपण कव्हर करतोय. जहांगीर आर्ट गॅलरी विविध कला प्रदर्शन भरत असतात. आणि काळा घोडा फोर्ट मुंबई या ठिकाणी, नेहरू तारांगण
अवकाश दर्शनासाठी प्रसिद्ध आहे? वरळी, मुंबई या ठिकाणी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय यावर प्रश्न विचारलेला आहे आता सोन्या. बाकी या ठिकाणी भाऊदाजी लाड संग्रहालय याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे आतापर्यंत. नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट नाही, नेहरू विज्ञान केंद्र यावरही प्रश्न विचारला गेलेला. हाफकिन, अरे 7 ते 8 वेळा प्रश्न बघितलेला आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर पार्लेगाव, परळ आणि मुंबई या ठिकाणी. जैव वैद्यकीय क्षेत्रात संशोधन व प्रशिक्षण देणारी मुंबईमध्ये आहे असं विचारलं गेलेलं. नेहरू विज्ञान केंद्र भारतातील सर्वात मोठं विज्ञान केंद्र असल्यामुळे आपल्याला विचारले गेलेले वरळी, मुंबई या ठिकाणी. नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, प्रसिद्ध कलाकाराच्या विविध कलाकृती आहेत या ठिकाणी. महात्मा गांधी रोड म्हणजेच कुठे? MG रोड या ठिकाणी आहे. आणि भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय, जुन्या आणि दुर्मिळ नाण्यांचे जतन करण्यासाठी हे संग्रहालय आहे. काळा घोडा फोर्ट, मुंबई या ठिकाणी. कुठे? तर मुंबई या ठिकाणी. बाकी पार्लेगाव, परळ, मुंबई या ठिकाणी असलेलं 7 ते 8 वेळा विचारला गेलेलं हाफकिन इन्स्टिट्यूट. फक्त एवढंच लक्षात ठेवा, मुंबईमध्ये एवढं डीपमध्ये विचारणार नाही, कारण मी जे प्रश्न बघितले 7 ते 8 प्रश्न याच्यावर, ते एवढंच विचारलं कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे. आणि कशासाठी संबंधित आहे? जैवविद्या क्षेत्रात संशोधन व प्रशिक्षण करणारी ही महत्वाची संस्था आहे. बाकी बघा, अरबी समुद्रात मुंबईपासून 176 किलोमीटर लांब, कुठे? चुकून झालेली इमेज, घाईघाईमध्ये झालेलं आहे. मुळात आपल्याला सागर सम्राट म्हणजेच नॅचरल गॅस आणि त्याचसोबत नॅचरल ऑइल साठी आपल्या देशामध्ये 3 फेब्रुवारी 1974 सागर सम्राट 13 ची पहिली विहीर खोदली गेली होती. संशोधन केलेले किती किलोमीटर आतमध्ये? मुंबईपासून 176 किलोमीटर आतमध्ये. येथे भारतातील सर्वात मोठी खनिज तेल साठा आहे. ONGC बॉम्बे हाय म्हटलं जातं बरं का याला. आणि सागर सम्राट या नावाने तेल विहीर खोदण्यात आलेली चे परिचालन करते. आणि बॉम्बे हाय येथील नैसर्गिक वायूचा वापर करून रायगड, उरण, कुठे? तर रायगड जिल्ह्यात उरण येथे औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र, सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा वीज केंद्र. तुला सर्च करायचं आहे आणि तो कमेंटमध्ये करायचं आहे, लगेच सेंड करायचं. GS-GK चे आपण प्रश्न अनालिसिस चालू केलेले आहेत. 2 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. आता आपण जुलै महिन्याच्या सर्व प्रश्नपत्रिका 25 दिवसात 2 व्हिडिओ, एक व्हिडिओ टाकणार आहे सोन्या. टेन्शन घेऊ नको. एक्सप्लेनेशन पण सुट्टी नाही आता. बघा, बॉम्बे हाय जुनं नाव, इथे चुकून झालेलं आहे रे, ते मागच्या याचं इथे यायला पाहिजे. तर बॉम्बे हाय चुकून झालं. जुनं नाव, नवीन नाव, जुनं नाव, नवीन नाव आपण बघणार आहोत. बघा, करी रोडला आता लालबाग रेल्वे स्थानक म्हटलं जातं. सँडहर्ट्स डोंगरी स्टेशन, त्याचसोबत डॉकयार्ड रोड माझगाव स्टेशन, डॉकयार्ड रोडला माझगाव स्टेशन. किंग सर्कल याला तीर्थकर पार्श्वनाथ स्टेशन असं म्हटलं जातं. आता नवीन नाव आहे. बाकी मरीन लाईन्स मुंबई देवी स्टेशन, मुंबादेवी. चर्नी रोड गिरगाव स्टेशन आहे. मुंबई सेंट्रलला नाना जगन्नाथ शंकर सेठ स्टेशन आहे. आणि कॉटन ग्रीन काळा चौक असं त्याला म्हटलं जातं. पुढचा मुद्दा म्हणजे मुंबईतील आंतरराष्ट्रीय आणि इतर विमानतळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुनं नाव काय होतं? सहारा विमानतळ होतं. ठीक आहे, पुढे जाऊया. नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. कुठे? तर मुंबईमध्ये. याला दी.बा. पाटील, अत्यंत DY पाटील नाही सोन्या, दी.बा. पाटील. इथे मी IMP करतो सोन्या. IMP जिथे जिथे करतो लगेच लिहून घेतो. 100% विचारणार म्हणजे विचारणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय 2023चा आत्ताचा 2024 लेटेस्ट पॉइंट चर्चेमध्ये 2024ला आणि 2023ला अपडेटेड पॉइंट आहे. दी.बा. पाटील कुणाचं नाव द्यायचंय? यामध्ये सुद्धा राजकारण झालं होतं. राजकारणामध्ये आपण जात नाहीये, पण चर्चा झाली, विचारणार. विमानतळ असे नाव देण्यात आलेलं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार. 1854च्या चार्ल्स वूड यांच्या खलित्यानुसार मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील मॅग्ना कार्टा ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे चार्ल्स वूडचा खलिता. बघा, वेगवेगळ्या कालावधीमध्ये इंग्रजांनी आपल्या देशामध्ये शिक्षणाबाबत प्रबोधन घडून आणायचा प्रयत्न केलेला आहे. पुळका आलता का रे आपला त्यांना की बाबा मी शिकावं आणि मोठं व्हावं, असं त्यांना वाटत होतं का? नाही सोन्या, मी शिकावं आणि क्लार्क म्हणून त्यांच्याकडे काम करावं. क्लार्क वर्ग त्यांना पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी शिक्षण सुरुवात केली होती. त्याचसोबत एक शिक्षण देऊन असं एक आधुनिक देश बनवायचा आहे जो की पूर्णतः फॉलो करेल इंग्रजांना. इंग्रजांचाच इतिहास शिकवला जायचा आपल्याला इतिहासामध्ये. भूगोल त्यांचाच शिकवला जायचा. सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त त्यांची प्रशंसा असायची इतिहासामध्ये, शिक्षणामध्ये. आणि आपल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न. स्थानिक
हंटर कमिशनने सांगितलं होतं प्राथमिक शिक्षण जे आहे ते स्थानिक भाषेमध्ये द्यावं. आता हंटर कमिशन केव्हाची आहे तर 1883ची लॉर्ड रिपन यांच्या कालावधीमध्ये. इथे चार्ल्स वूड यांचा जो आहे 1854. ठीक आहे. बाकी बघा स्थापना 18 जुलै 1857 मध्ये पहिली आपल्या महाराष्ट्रातील जी युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी आहे. प्रथम कुलपती आपल्याला विचारले तर लॉर्ड एल्फिन्स्टन. प्रथम कुलगुरू आपल्याला विचारले तर सर जॉन विल्सन आहेत. पहिले भारतीय कुलगुरू न्यायमूर्ती के.टी. तेलंगा आहेत. बघा प्रथम कुलपती म्हणजे राज्यपाल असतात आणि पहिले भारतीय कुलगुरू ते न्यायमूर्ती के.टी. तेलंगा आहेत. मित्रांनो कुलपती म्हणजे राज्यपाल असतात. या ठिकाणी बघा कुलगुरू त्यावेळेसचे पहिले कोण होते सर जॉन विल्सन होते. पहिले भारतीय कुलगुरू आपल्याला विचारलं तर न्यायमूर्ती के.टी. तेलंगा. अजून एक महत्वाची माहिती सांगतो मित्रांनो, इंस्टाग्रामवर आपलं जे आहे माझं अकाउंट आहे. अकाउंट म्हणजेच ते ID आहे. इंस्टाग्रामची ID मी तुम्हाला सांगू इच्छितो करंट अफेअर्स 9 करंट स्पेस अफेअर्स स्पेस 9 या ID वर तू गेल्यानंतर त्या ठिकाणी राज्यपाल सगळे कव्हर केले. इथे बघा ना मला दाखवतो मी ही ID प्रत्येक व्हिडिओमध्ये का दाखवतोय सोन्या, अत्यंत महत्वाची. तू फॉलो कर किंवा नको करू पण एकदा बघून घे व्हिडिओज. ते व्हिडिओज तू बघितले तर तुला लक्षात येईल की काय नेमकं तुझ्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे. हे आपण एक एक मुद्दे कव्हर केले. जसं की राज्यपाल आहे, जसं की तुला मी आता थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं होतं आसामचं मोईदम्स ते कव्हर केले. जगातील पहिली CNG बाईक चालू घडामोडीमध्ये येऊ शकते कारण जगातील पहिली आपल्या देशामध्ये चालू झालेली. त्याचसोबत आत्ताच झालेले जे विधान परिषदेच्या निवडणूक आहेत त्यावरही आपण माहिती घेतलेली आहे. मग अजून लोकमान्य टिळक पुरस्कार 2024चा नवनियुक्त राज्यपाल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आपण आसामचे मोईदम्स घेतलेला आहे. महाराष्ट्रातील तिसरे बंदर. अरे चालू घडामोडीच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर तुला लगेच कळेल की आसामचे तिसरे बंदर जे आहे महाराष्ट्राचे जे तिसरे बंदर आहे पालघरमध्ये स्थित त्याचं नाव आहे वाळवण बंदर. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. किती महत्वाचं आहे तर केलेलं आहे आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातील सर्वोच्च पुतळा म्हणजे ते मुद्दे फक्त 1.5 मिनिटामध्ये. ते जर तू सुरुवात केली तर तू सगळे व्हिडिओज बघायला केवळ आणि केवळ तुला अर्धा तास पण लय झाला. सगळे व्हिडिओज आणि बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन सगळे मुद्दे कव्हर केलेले आहे. जर ते व्हिडिओज तू बघितले तर 100% तुला त्या परीक्षेमध्ये तुझ्या फायदा होईल. या ठिकाणी दिसते ही ID आहे, हे व्हिडिओज आहेत. ठीक आहे. ID ओपन करायची झाली तर करंट अफेअर्स या ठिकाणी मी काय करतो ते ID लिहून देतो. बघा वेळ गेला थोडासा तरी चालेल पण महत्वाचं आहे. हे कॅपिटल नाही आहे बरं का, CURRE इथे तुला दिसणार नाही. CURR करंट स्पेस असा द्यायचा असा. AFFAIRS पुन्हा स्पेस द्यायचा आणि 9 स्पेस म्हणजे खालची आडवी रेषा. या ID वर तू गेला तर त्या ठिकाणी युजर नेम येते. त्या ठिकाणी तुला माझं हे फोटो आणि ते दिसेल. अनेक व्हिडिओ आणि रोज मी 2 व्हिडिओ अपलोड करतो. रोज 2 मुद्दे आपण कव्हर करतो. त्यामध्ये आपण मला असं वाटतं की यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे आपले सुनील छेत्री आहेत ते आणि गाजलेले जे वेगवेगळे आहेत ना त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. बघा जे स्पोर्ट पर्सन आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलं जातं. आता मुंबईची मी एक्सप्लेन केली आता थोड्या वेळापूर्वी. त्यामध्ये 2 प्रश्न होते जे खेळाडू आहेत त्यांच्यावर. बघा सुनील छेत्री मग ते त्यावेळेसचे 2021चं होतं. ते तुझ्यासाठी महत्वाचं नाही पण आत्ता काय महत्वाचं आहे सुनील छेत्री यांच्याबाबत माहिती काढून घे. नाही काढली तर तिथे जाऊन बघ. मनु भाकर आहेत, नीरज चोपडा आहेत, विराट कोहली, रोहित शर्मा, त्याचसोबत जाडेजा आहेत, विनेश फोगाट आहेत, अभिनव बिंद्रा आणि PV सिंधू. सगळे हे एवढेच खेळाडू जे चर्चेमध्ये. याच्या बाहेर नाही जाणार प्रश्न. प्रत्येक व्यक्ती का चर्चेमध्ये आहे ते मी तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली. इथे येऊया बघा. प्रथम कुलगुरू झालं सर जॉन विल्सन. पहिले भारतीय कुलगुरू न्यायमूर्ती के.टी. तेलंगा IMP. त्यानंतर सध्याचे कुलगुरू कोण आहेत रवींद्र कुलकर्णी. सर्वात जुनी युनिव्हर्सिटी ना आपल्या महाराष्ट्रातील म्हणून तुम्हाला विचारलं जातं. बाकी आपली पहिली युनिव्हर्सिटी कोणती आहे कोलकाता युनिव्हर्सिटी. दुसरी युनिव्हर्सिटी आपल्या भारतातील मुंबई युनिव्हर्सिटी. तिसरी मद्रास युनिव्हर्सिटी आहे. पुढे जाऊया बघा. स्थापना 35 जुलै 1916 धोंडो केशव कर्वे म्हणजेच जे महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत ना ज्यांना 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला वयाच्या 100व्या वर्षी. म्हणजेच काय की 1858ला त्यांचा जन्म झाला होता. सर्वात वयस्कर व्यक्ती कोण आहेत धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली पहिली युनिव्हर्सिटी महिलांची. तिला नाव काय देण्यात आलेलं SNDT
युनिव्हर्सिटी नाव देण्यात आलेले, 1916 मध्ये स्थापित केलेली. हिंगणे या ठिकाणी त्यांनी शाळा सुद्धा सुरू केली होती. हॉस्टेल मुलींचं सुद्धा सुरू केलेले. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये येता अभ्यासाला, त्यावेळेस सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण पुण्यामध्ये फिरतो, वेगवेगळ्या रस्त्यांना नावं दिले, त्याच्या मागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. कर्वे रोड का म्हटलं जातं बरं त्या रोडला? कारण तिथूनच ते टिफिन घेऊन जायचे कोणाला, तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना जेवणासाठी, आणि मग तिथून मग ते जॉबला जायचे. उगाच भारतरत्न दिला जात नाही मित्रांनो. अनेक गोष्टी आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या आहेत समाजासाठी. 1916 धोंडो केशव कर्वे यांनी भारतातील पहिली महिला विद्यापीठ स्थापित केलेलं आहे, आणि तिला नावात बदल SNDT मध्ये 1920 मध्ये झालेला आहे. 1915 मध्ये जपान महिला विद्यापीठ या कादंबरीतून प्रेरणा घेऊन धोंडो केशव कर्वे यांनी SNDT ची स्थापना. मग सर या गोष्टी आम्हाला आत्ता का सांगता तुम्ही? मुंबईमध्ये मुख्यालय सोन्या, मुंबईमध्ये स्थापित झालेलं आहे, त्यामुळे तुला विचारलं जाऊ शकतं. मुख्यालय चर्चगेट, दक्षिण मुंबई. सध्याचे कुलगुरू कोण आहेत? उज्ज्वला चक्रदेव. उज्ज्वला चक्रदेव आहेत. भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे, आणि महिलाच ह्या कुलगुरू असतात बरं का. महिलाच कुलपती राज्यपाल असतात, आणि सर्व युनिव्हर्सिटीचे कुलपती हे राज्यपालच असतात. बाकी कुलगुरू महिला असतात. पुढच्या मुद्द्याकडे पण जाणार आहोत बघा. मुंबई उच्च न्यायालय स्थापना 14 ऑगस्ट 1862 झालेली आहे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण. मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन आहे. जसं की बघा, उच्च न्यायालय म्हटलं तर 214व्या कलमामध्ये तरतूद केलेली. जसं की आपल्याला विचारलं जाऊ शकतं अख्ख्या भारतामध्ये किती उच्च न्यायालय, तर 25 उच्च न्यायालय आहेत. सर्वात पहिलं उच्च न्यायालय सर कोलकाता. सर वारंवार तुम्ही कोलकाताच का सांगता? उच्च न्यायालय सुद्धा कोलकाता. त्याचसोबत आपलं हे जे आहे युनिव्हर्सिटी कोलकातामध्ये. सती प्रथा बंदी अगोदर कोलकात्यामध्येच झाली. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालय स्थापित झालं होतं 1774ला. 1773च्या कायद्यानुसार ते सुद्धा कोलकात्यामध्येच झालं. सगळ्याच गोष्टी पहिल्या. अरे मेडिकल कॉलेज कोलकात्यामध्ये, इंजिनिअरिंग कॉलेज पहिलं आपल्या देशातील कोलकात्यामध्ये, सगळंच कोलकात्यामध्ये झालेलं. असं का बरं? राजधानी कोलकाता होती ब्रिटिशांची, आणि त्याच्या मागची कारणे इतिहासामध्ये मी एक्सप्लेन करेल जर यावर प्रश्न आला तर. या ठिकाणी बघा कालिकत बंदर आहे. अनेक लोक आली. 4 वेगवेगळे युरोपियन कंट्रीज आल्या आपल्या देशामध्ये राज्य करण्यासाठी, नाही तर बिझनेस करण्यासाठी, परंतु ब्रिटिश लॉर्ड क्लाइव्ह याची नजर गेली कोलकात्यावर. इथे मोठ्या प्रमाणात काय तर पाणी कुठलं तर बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादन देऊ शकतात. जमीन, शेतकरी शोषण करण्यासाठी. मग सिराजुद्दौला 1757 प्लासीचं युद्ध, सगळा खेळ मोकळा करणार आहे तुला. इथे बघ फक्त स्थापना 14 ऑगस्ट 1862. 1862 मध्येच का झाली? 1860 मध्ये भारतीय दंड संहिता झाली ना सोन्या. मग आता वेगवेगळ्या कायद्यानुसार चालू आहे बरं का. बॅटरी लो आहे तरी लवकर आवरतोय मी. 1860 भारतीय दंड संहिता झालेली IPC, आणि त्यानुसार 1861 मध्ये कायदा करण्यात आला. काय कायदा करण्यात आला? उच्च न्यायालयाचा. 1862 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कारण आता कायदे झालेले आहेत, आणि कायद्यानुसार वेगवेगळे जे गुन्हेगार आहेत ते अटक होत आहेत, परंतु त्यांच्यावर मुळात न्याय व्यवस्था असणं गरजेचं आहे ना. त्यासाठी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती, असं लक्षात ठेवा. कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दीव दमण आहे. मुख्यालय मुंबईमध्ये आहे, म्हणून आपण तो भाग कंप्लीट केलेला आहे. खंडपीठे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी. मुख्य न्यायाधीश लक्षात ठेवा देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत. IMP करतो मी इथे. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत विक्टोरिया आणि आर्ट डेको शैलीतील आहे, आणि विक्टोरिया आणि आर्ट डेको शैलीला जे आहे जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 2018 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आलेला. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. पुढचा मुद्दा संपला. व्हिडिओ कसा होता सोन्या नक्की सांग. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर. कंटेंट त्याचसोबत इन्फॉर्मेशन यामध्ये मी स्वतः त्या टीमचा एक भाग आहे. आमची टीम संपूर्ण त्यासाठी प्रयत्न करत आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.